हे बघ, तुला उगाच कोणी ब्लेम करत नाही. तुझ्या पर्समध्ये या सगळ्या गोष्टी, या वस्तू सापडल्यात. काल वेदासोबत ते विचित्र प्रकरण घडलं होतं. माझ्या वेदाच्या जीवाला धोका होता. तुला परिस्थितीचं गांभीर्य कळतंय ना? तर मला सगळं कळतंय, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी नाही केलं हे सगळं. माया, मग या सगळ्या वस्तू काय स्वतःहून पर्स मध्ये चालत आल्या का? तेच ना, कधीपासून हा प्लॅन सुरू आहे का तुझा माया? अहो आत्या, अहो आत्या काय अहो आत्या? आणि अजून कोण कोण आहे या प्लॅन मध्ये तुझ्या बरोबर? नाही नाही, मला माहिती आहे ती तुझी लाडकी बहीण मीरा तिथं असेलच. हो ना? हा, म्हणूनच तिने मुद्दाम फसवून अथर्वशी लग्न केलंय. आत्या, तुम्हा दोघींना मिळून आमचं कुटुंब संपवायचंय. बोलव तिला. कुठे तोंड लपून बसले? बोलव तिला आधी इथे. नर्मदा, आधी तुझं तोंड बंद ठेव. मीरावर आरोप करून उगाच विषयाला फाटे फोडू नकोस तू. दादासाहेब, नाही, माया असं खरं बोलणार नाही. आपण पोलिसांना बोलूया, तेच खरं काय ते वधवून घेतील. हो 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 बाबा, पोलिसांना बोलवा. दादासाहेब, पोलीस नको बोलवा. मी काही केलं नाहीये. मी काही केलं नाहीये. माया, दादासाहेब, एक मिनिट थांबा फक्त. हे बघा, जरा विचार करा. या घरात जर का पोलीस आले तर आपण काय सांगणार आहोत त्यांना? हा, की मायाच्या पर्समध्ये या अघोरी वस्तू सापडल्या? का आमच्या घराबाहेर आपोआप एक खड्डा तयार झाला होता? का वेदाची बाहुली स्वतःहूनच घराबाहेर गेली? काय सांगणार होत? आणि ही बातमी जर का बाहेर पसरली, सोशल मीडियावरती आली तर आपल्या कुटुंबाची किती बदनामी होईल, कळतंय का तुम्हाला? बाबा, आई बरोबर म्हणते. नको करायला हे सगळं. पण दादासाहेब, खरं काय हे कळणार कसं मग? अहो दामोदर काका, मी नाही केलं हे सगळं. इतके दिवस, इतकी वर्ष मी या घरात राहते. तुम्हाला खरंच वाटतंय की हे सगळं ब्लॅक मॅजिक मी केलंय? हो माया, नाही म्हणजे असं एखाद्याला ओळखायचं कसं? आजकाल वेल एज्युकेटेड, आपल्यासारखी सुटाबुटात राहणारी माणसं सुद्धा हे असलं काहीतरी करतात. अजित, मी परत सांगते, मला कोणीतरी फसवलंय. मला फसवलंय. माया, माया, अगं काय करतेस तू? आई, अगं बघ ना. माया, भानावर ये. माया, हे सगळं करायची काहीही गरज नव्हती. अहो मग दादासाहेब, मी काय करू? तुम्ही सगळे माझ्यावर संशय घेताय. माया, मला आधीपासूनच तुझ्यावर संशय होता. होय, हे सगळ्यांना सांगा. बोला, हेच सगळ्यांना सांगा. प्लीज प्लीज लवकर सांगा.
दादासाहेब, माया मीराशी बाकीच्यांशी जे काही वागली त्यावरून मला नेहमीच वाटायचं की ती थोडी रागीट आहे, अविचारी आहे. पण असं असलं तरी सुद्धा ती एखाद्याशी भांडण उकरून काढेल, त्याला थोडाफार त्रास देईल, पण ही अशी काळी जादू वगैरे नाही करणार. मायाचं अथर्वशी लग्न होऊ शकलं नाही या गोष्टीचं तिला कायम वाईट वाटत आलंय. आणि त्यामुळे तिने काही चुका सुद्धा केल्या. पण म्हणून ती असं काहीतरी करेल असं नाही वाटत मला. आई पण ती दादासाहेब, आपण तिला लहानपणापासून ओळखतो. काल रात्री जी घटना घडली आणि मायाच्या पर्समध्ये ज्या अघोरी वस्तू सापडल्या, हे सगळं संभ्रमात टाकणार आहे. पण हा एखाद्याचा डाव असू शकतो याचा विचार कोणीच करत नाहीये. आणि त्यातून तिची मानसिक अवस्था ठीक नाहीये, तिची औषधं सुरू आहेत, ती अजून या सगळ्यातनं बाहेर पडलेली नाहीये. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण तिच्यावरती विश्वास ठेवायला हवा. नाही आई, नाही हो, ती विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीये. तुम्हाला का कळत नाहीये? काही दिवसांपूर्वी मायाने काही गोष्टी माझ्या कानावर घातल्या होत्या, पण मीच त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. माया, तुला हे असले अनुभव आधी सुद्धा आलेत? हो हो अथर्व, मी मी म्हणाले ना की खूप दिवस झाले माझ्या खोलीत कोणीतरी आहे असं मला वाटतंय. मे बी एखादा भूत, एखादा आत्मा, मला कळत नाही आणि तो ना मला त्रास देतोय. मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते. खूप दिवस झाले आपल्या घरात कोणीतरी आहे, भूत आहे. मगाशी पण त्यांनी मला ढकललं, त्या भूतानेच मला ढकललं. माया, तू घाबरू नकोस. आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. तुला विश्रांतीची गरज आहे, तू तुझ्या खोलीमध्ये जाऊन झोप जा.